7 जुलै 2026ला संभाजीनगर येथे विद्यार्थ्यांनी आंदोलन केले। नेमके आंदोलन कशासाठी होते? ज्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केले त्या विद्यार्थ्यांच्या मागण्या काय होत्या? ते विद्यार्थी कोण होते? या आंदोलनाचं आयोजन कोणी केले आणि या आंदोलनामध्ये कोण कोण सहभागी झाला? या सर्व गोष्टी मित्रांनो आपण सविस्तर समजून घेऊयात आजच्या पॉडकास्टमध्ये। मी ॲडव्होकेट नागसेन दाडसे आणि आपण पाहताय मुद्द्याचे बोल। मित्रांनो, काल म्हणजे दिनांक 7 जुलै 2026ला संभाजीनगर येथे विद्यार्थ्यांनी प्रचंड संख्येने एका आंदोलनामध्ये सहभाग दर्शवला। इव्हन भर पावसामध्ये देखील विद्यार्थी आपल्या मागण्यावर ठाम राहिले आणि आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग दिला। नेमके हे आंदोलन कोणी आयोजित केले होतं? तर रविकांत तुपकर, विठ्ठल कांगणे सर या दोघांनी हे आंदोलन संभाजीनगर येथे आयोजित केलेलं होतं। मग या आंदोलनामध्ये कोण कोण सहभागी होतं? तर या आंदोलनामध्ये उपस्थिती दर्शवली ती अजित दिपके, त्याबरोबरच प्राध्यापक नितीश कराळे सर आणि रोहित पवार, त्याबरोबरच बरेचशा सामाजिक संघटनांचे जे नेते होते किंवा जे प्रमुख होते त्यांनी देखील उपस्थिती दर्शवली आणि सर्वांचा विषय एकच होता, तो म्हणजे विद्यार्थ्यांचा। विद्यार्थ्यांच्या ज्या अडचणी आहेत, विद्यार्थ्यांच्या ज्या समस्या आहेत, या गोष्टीपासून या समस्यापासून विद्यार्थ्यांना रिलीफ मिळावी, त्यांना थोडंसं त्यापासून सूट मिळावी, ह्या मागणीसाठी सर्व लोक, सर्व विद्यार्थी आणि त्याबरोबर सर्व संघटना एकत्र आलेल्या होत्या। नेमक्या मागण्या काय होत्या? तर एकंदरीत सध्याची जी परिस्थिती पाहता, जो नीट घोटाळा जनरली आपल्या महाराष्ट्रामध्येच एक शर्मेची बाब अशी आहे की महाराष्ट्रामध्ये त्याचे मुख्य आरोपी जे आहे ते आपल्या महाराष्ट्रामध्ये सापडले। त्याबरोबरच CBSE घोटाळा देखील झाला आणि आताच नेमकाच झालेला TET घोटाळा। तर एकंदरीत या घोटाळ्यामुळे सगळे जे परीक्षेचे व्यवस्थापन आहे या व्यवस्थापनावरतीच प्रश्नचिन्ह निर्माण झाला आणि रात्रोरात्री जागरण करून अभ्यास करणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्या भविष्यावर आणि त्यांच्या मानसिकतेवर आघात आहे। तर या सगळ्या गोष्टीपासून सुटका मिळावी, जे विद्यार्थी प्रामाणिकपणे अभ्यास करतात, अहोरात्र मेहनत घेतात, पोटाला चिमटा देऊन शिकणारे गरीब कुटुंबातून पुढे येणारे विद्यार्थी असे आहेत की जे ग्रामीण भागातून आलेले असतात, एक वेळच्या जेवणावर ते ध्येयवेळे होऊन अभ्यास करत असतात आणि कुठेतरी अशा या चुकीच्या धोरणामुळे या विद्यार्थ्यांच्या भविष्यावर आणि ते करत असलेल्या संघर्षावर त्याचा परिणाम होत असतो। याच मागणीतून या सर्व मंडळींनी एकत्र येऊन संभाजीनगर येथे आंदोलन केले। मग हे आंदोलन कशासाठी होते? तर हे आंदोलन या सगळ्या जे सिस्टीम आहे, जे एकंदरीत घोटाळे होत आहेत या घोटाळ्याच्या संदर्भात हे आंदोलन होते की असे कुठल्याही प्रकारचे घोटाळे होता कामा नये आणि याला रोखण्यासाठी योग्य अशा उपाययोजना आखल्या पाहिजे। त्याबरोबरच MPSCने एक नवीन बदल करायला सुरुवात केलेली आहे। आतापर्यंत जेवढ्या काही परीक्षा MPSCने कंडक्ट केलेल्या होत्या त्या सर्व परीक्षेमध्ये पारदर्शकता होती। आतापर्यंत कुठल्याही प्रकारच्या गैरप्रकाराचे उदाहरण किंवा प्रकार हा समोर आलेला नव्हता। म्हणजे एकंदरीत सर्व परीक्षा प्रॉपरली व्यवस्थितरित्या कंडक्ट करत असलेली MPSC या वेळेसपासून ऑनलाईन परीक्षा कंडक्ट करणार अशा प्रकारचे प्रयत्न करत आहे। तर मग एकंदरीत ऑफलाईन परीक्षा जर व्यवस्थित होत असेल तर मग ऑनलाईन परीक्षा घेण्याचा घाट का? हा मुख्य प्रश्न या विद्यार्थ्यांचा आहे। कारण ऑनलाईन परीक्षा जर म्हटले तर त्याच्यामध्येही जे ऑनलाईन असल्यामुळे त्याच्यामध्ये बरेचसे गैरप्रकार जे आहेत ते याच्या आधी IBPS असो किंवा इतर काही परीक्षांच्या बाबतीत देशभरातून त्या बाबतीत प्रश्नचिन्ह निर्माण झालेले होते। त्यामुळे या विद्यार्थ्यांचा, या विद्यार्थी संघटनांचा आणि काही जे त्यांना सहकार्य करताय किंवा याला कंडक्ट करतायत शिक्षक, तर त्यांचाही या संपूर्ण घडामोडीला विरोध आहे की एकंदरीत सगळं व्यवस्थित ऑफलाईन चालू असताना तुम्ही ऑनलाईनचा घाट का घालताय? आणि त्याच्यामध्ये ऑनलाईन का? तर ऑनलाईन का या बाबतीत शासनाला जरी समजा आपले मत मांडत असले तरी विद्यार्थ्यांनी ऑनलाईन परीक्षा का नको याचे काही मुद्दे त्यांनी डिस्कस केलेले आहेत। ते म्हणजे असे, तर ऑनलाईन परीक्षा असल्यामुळे विद्यार्थ्यांना 2 दिवसानंतर 10 दिवसानंतर जर त्या परीक्षेच्या बाबतीत तुम्हाला रिव्हॅल्युएशनसाठी जर काही ॲप्लिकेशन करायचं असलं तर त्या बाबतीत कुठले प्रश्न बरोबर आले किंवा कुठले प्रश्न चुकीचे होते हे मेमोराईज करायला अडचण जाते। त्याबरोबरच जे मागच्या काही ऑनलाईन परीक्षा होत्या त्या बाबतीत रिव्हॅल्युएशनच्या अंतर्गत 100 की 200 रुपये प्रति प्रश्न अशा प्रकारची फीज आकारण्यात आलेली होती रिव्हॅल्युएशनच्यासाठी। आता जो विद्यार्थी मुळात बेरोजगार आहे, जो विद्यार्थी मुळात नोकरीसाठी धडपड करतोय, परिणामी ग्रामीण भागातला असो किंवा शहरी भागातला विद्यार्थी असो, जो एक वेळ उपाशी राहून शिकत आहे, नोकरी मिळवण्यासाठी संघर्ष करत आहे, अभ्यास करत आहे, मेहनत घेत आहे, त्या विद्यार्थी जर
अशा अवैध फी आकारण्यामुळे जर परीक्षेपासून वंचित राहत असेल तर त्याने काय करावं. दुसरी आणखीन अशी गोष्ट आहे की जे परीक्षा वेगवेगळ्या परीक्षा होत आहेत त्यांच्या वेगवेगळ्या फीज आकारण्यात येतात. मुळात हा गरीब याच्यातून सराउंडिंगमधून आलेला विद्यार्थी आहे जो बेरोजगार आहे, त्याने वेगवेगळ्या परीक्षांची जी वेगवेगळी मोठी फीज जर आकारण्यात आली तर त्याने त्या परीक्षा कशा द्याव्यात, त्याने ती तयारी कशी करावी, ह्या अशा एकंदरीत बऱ्याचशा मागण्या होत्या. तरी पण मेन बेसिक मागण्या काय होत्या हे आपण सविस्तर समजून घेऊयात. तर पहिली मागणी होती की MPSC कडून होणारी जी ऑनलाईन परीक्षा घेणार आहेत ती रद्द करण्यात यावी आणि त्याच्या जागी जी आधीच ऑफलाईन पद्धत आहे तेच ॲज इट इज चालू ठेवावी. त्याबरोबरच नॉर्मलायझेशनची जी चुकीची पद्धत आहे त्यामुळे जो काय घोळ निर्माण झालेला आहे तर ही नॉर्मलायझेशनची पद्धत बंद करण्यात यावी. त्याबरोबरच पोलीस भरतीची जी मर्यादा आहे ही वाढवून देण्यात यावी. कारण काही वर्ष आधी पोलीस भरती जी दरवर्षी व्हायची तर त्याच्यामध्ये काही प्रमाणात भरती झाली नव्हती, त्यामुळे बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे वय त्याच्यामध्ये वाढत गेले. तर त्यामुळे या विद्यार्थ्यांची मागणी आहे की जी पोलीस भरतीची निकष आहे वयाचा तर तो निकष वाढवून देण्यात यावा, जी मर्यादा आहे वयाची ती वाढवून देण्यात यावी. त्याबरोबरच शिक्षकांसाठी जी TETची परीक्षा ठेवण्यात आलेली आहे ती रद्द करण्यात यावी. कारण एकंदरीत आता TETचं आपण बघितलेलं आहे की TETचं कशा प्रकारे कंडक्शन झालेलं आहे आणि कशा प्रकारे गैरव्यवहार झालेला आहे. मग अशा परीक्षा कंडक्ट करून विनाकारण मानसिक ताण देण्यात काय पॉईंट आहे, अशा प्रकारची मागणी या विद्यार्थ्यांची आहे. त्यामुळे TET परीक्षा सपशेल शिक्षकांसाठीची जी आहे ती रद्द करण्यात यावी, कारण त्याच्यातून युटिलायझेशन काही होत नाही, अशा प्रकारचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. नेक्स्ट आहे की MPSCकडे वर्ग केलेल्या वर्ग 3 वर्ग 4च्या ज्या काही पदं आहेत तर त्या भरतीच्या संदर्भात त्या परीक्षेच्या अनुषंगाने कुठला सिलेबस कंडक्ट केलेला आहे, म्हणजे नेमक्या त्या परीक्षेसाठी कुठले सिलेबस असणार आहे, अशा प्रकारची सर्वंकष माहिती MPSCने जाहीर करावी आणि ती प्रसिद्ध करावी, जेणेकरून विद्यार्थ्यांना त्या अनुषंगाने त्या सिलेबसच्या अनुषंगाने प्रिपरेशन करता येईल, अभ्यास करता येईल. त्याबरोबरच जे परीक्षा फी आकारण्यात येत आहे वेगवेगळ्या परीक्षांसाठी तर ती परीक्षा फी जवळपास सर्वांची समानच ठेवावी आणि विद्यार्थ्यांना परवडेल अशा हिशोबाची ती परीक्षा फी आकारण्यात यावी, जेणेकरून आर्थिक अडचणीमुळे कुठलाही विद्यार्थी या परीक्षांपासून ज्याच्याकडे गुणवत्ता आहे तो वंचित राहता कामा नये, अशा प्रकारची मागणी या विद्यार्थ्यांची आहे. त्यासोबतच एकाच वेळी सर्व ठिकाणी एकत्र परीक्षा ठेवा अशी ही मागणी या विद्यार्थ्यांनी केलेली आहे. कारण बरेचसे विद्यार्थी वेगवेगळ्या तारखा असल्यामुळे एक विद्यार्थी 4 ठिकाणी परीक्षा देतो आणि 4ही ठिकाणी जर तो मेरिटमध्ये आला तर 3 ठिकाणच्या ज्या जागा असतात ह्या रिक्त ठेवाव्या लागतात. परिणामी त्याचा व्यवस्थेवरही परिणाम होतो आणि जे विद्यार्थी वेटिंगवर असतात तर त्यांच्यासाठी ते नुकसान आहे. त्यामुळे एकाच वेळी सर्व परीक्षा कंडक्ट करा अशी देखील या विद्यार्थ्यांनी मागणी आहे. तर मित्रांनो, एकंदरीत या मागणीमधून आपल्याला काय वाटते की जो तरुण मुळात बेरोजगार आहे, रोजगारासाठी शोध घेत आहे, नोकरीच्या माध्यमातून आपली जी परिस्थिती आहे हे सुधारण्यासाठी प्रयत्न करत आहे, तर त्या विद्यार्थ्यांना झेपेल अशीच फी परीक्षा पद्धतीने, परीक्षा व्यवस्थेने किंवा आपले जे MPSC म्हणा किंवा सरकारी म्हणा धोरणं म्हणा तर यांनी ठेवायला पाहिजेत, म्हणजे जेणेकरून तो विद्यार्थी ते परीक्षा सहजपणे देऊ शकेल. आणि दुसरी गोष्ट, ह्या ज्या पारदर्शकता त्या परीक्षेमध्ये असायला पाहिजे, ती पारदर्शकताही असलीच पाहिजे. अशा ह्या मागण्या जर या विद्यार्थ्यांनी धरलेल्या आहेत तर ह्या योग्य की अयोग्य, आपल्याला याबद्दल काय वाटते. आणि ज्या पद्धतीने जे विठ्ठल कांगणे सर आहेत, नितेश कराडे सर आहेत, त्यानंतर अभिजित दिपके, रोहित पवार आणि इतर काही जे सामाजिक संघटना आहेत जसे दीपक कदम वगैरे, हे मंडळी यांनी या विद्यार्थ्यांना पाठिंबा दर्शवलेला आहे. तर हाही या विद्यार्थ्यांना एक कुठेतरी पाठबळ देणारा तर आहे. पण आपणही जर या बाबतीत आपलं काय मत आहे त्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत तुम्हाला कमेंट्सद्वारे कळवा. आणि आपल्याला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा.